थांब बाळा, फक्त 10 सेकंद थांब. कारण आज मी जे तुला सांगणार आहे ते ऐकल्यावर तुला कळेल, तुझा शत्रू जिंकत नाही, तो फक्त तुझ्या विजयाची तयारी करत आहे. बाळा, आयुष्यात प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो. कधी परिस्थिती विरोधात असते, कधी आपलेच लोक आपल्या विरुद्ध उभे राहतात, आणि कधी असा वेळ येतो की आपल्याला वाटतं मीच का. ज्याच्या आयुष्यात मोठं काहीतरी लिहिलेलं असतं त्याच्यावरच मोठी परीक्षा घेतली जाते. तुझ्या आयुष्यात जो शत्रू आहे तो तुला संपवण्यासाठी नाही आलेला, तर तो तुला मजबूत बनवण्यासाठी आला आहे. कारण जिथे विरोध नसतो तिथे प्रगती होत नाही. जिथे अडथळे नसतात तिथे यशाची किंमत समजत नाही. तुझ्या प्रत्येक वेदनेमागे एक मोठा अर्थ दडलेला आहे. कधी तुला असं वाटलंय का की लोक तुझ्यावर हसतायत, तुला कमी लेखतायत, तुझ्या अपयशाची वाट बघतायत? हो, कारण त्यांनी तुझी ताकद बघितली आहे. त्यांना माहीत आहे आज तू खाली आहेस, पण उद्या तूच वर जाणार आहेस. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा शब्द फक्त ऐकायचा नाही, तर तो जगायचा आहे. जेव्हा सगळे सोडून जातात तेव्हा स्वामी सोडत नाहीत. ते शांत असतात पण काम करत असतात. संघर्ष म्हणजे शिक्षा नाही, ती तयारी आहे. आज तुझ्यावर जे चाललंय ते उद्याच तुझी ओळख बनणार आहे. तुझा शत्रू तुला खाली खेचण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याला माहीत नाही की जितका तुला ढकलतोय तितकाच तू वर उचलला जात आहेस. कारण देवाचा नियम आहे, ज्याच्यावर अन्याय होतो त्याला न्याय नक्कीच मिळतो. शांत राहणारा माणूस हा खंबीर बनतो. तेव्हा तो असं काही करून दाखवतो की जग बघतच राहील. आज तुझ्या डोळ्यात पाणी आहे, पण उद्या याच डोळ्यात अभिमान असणार आहे. आज लोक तुला दुर्लक्षित करत आहेत, पण उद्या तेच लोक तुझं नाव घेत फिरणार आहेत. तुझा विजय जवळ आला आहे, फक्त हार मानू नकोस. कारण शेवटच्या क्षणी सगळं काही बदलून जाणार आहे. जे लोक शेवटपर्यंत टिकून राहतात तेच खरे विजेता ठरतात. म्हणून स्वामी भक्तांनो, स्वामींवर विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि लक्षात ठेवा, तुमचा संघर्ष व्यर्थ जाणार नाही. तुझा शत्रू कायमचा टिकणार नाही आणि तुझा विजय आता खूप जवळ आला आहे. त्या विजयासाठी तू सज्ज असशील तर श्री स्वामी समर्थ असे तू टाईप कर. बाळा, कधी कधी तुला असं वाटतं की तुझं दुःख संपतच नाही आणि देवा माझ्याच वाट्याला का, असं तुला प्रश्न पडतो. तर थांब, आज तुला त्याचं खरं कारण कळणार आहे. बाळा, आयुष्यातलं दुःख हे अचानक येत नाही. त्यामागे एक खोल अर्थ असतो, पण आपल्याला तो दिसत नाही. आपण फक्त वेदना बघतो आणि देवावर प्रश्न उभे करतो. पण सत्य हे की देव कधीच अन्याय करत नाही. तुझं दुःख संपत नाही, कारण देव अजून तुझं काम पूर्ण करत आहे. देव तुझ्यावर परीक्षा घेतोय, कारण त्याला माहीत आहे तुझ्यात मोठं घडवण्याची ताकद आहे. कधी लक्ष दिलंयस का, ज्याचं आयुष्य मोठं असतं त्याच्या वाट्याला जास्त संघर्ष येतात. कारण त्यांना साथ नाही तर खास बनायचं असतं. तुझं दुःख ही शिक्षा नाही, ते एक संकेत आहे की तू चुकीच्या ठिकाणी थांबला आहेस किंवा तू अजून पूर्ण ताकदीने उभा राहिला नाहीस. देव तुला तोडत नाही, तो तुला घडवत आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. थोडं दुःख आलं की तू घाबरतोस, विश्वास सोडतोस आणि स्वतःच हार मानतोस, म्हणतोस माझं काहीच होणार नाही. पण बाळा, तुझं दुःख वाढतंय कारण तू अजून हार मानलेली नाही आणि देव तुला सोडत नाही. हीच तर सर्वात मोठी खूण आहे की तुझ्या आयुष्यात भरभराट येणार आहे. माझ्या बाळा,
तुझं दुःख जितकं खोल तितकंच तुझं सुख मोठं असणार आहे. आज लोक तुला समजत नाही, तुझ्या वेदनेवर हसतायत, पण उद्या हेच तुझ्या यशाची कथा ऐकतील. तुझं दुःख संपेल, पण योग्य वेळी. कारण देव कधीच घाई करत नाही. देवाची वेळ वेगळी आहे, तो योग्य वेळ निवडतो. म्हणून बाळा, आजपासून एकच ठरव, काहीही झालं तरी हार मानायचं नाही, विश्वास सोडायचा नाही, दुःख मानायचं नाही, कारण तुझा विजय अजून येत आहे. आणि बघ, जो भगवंतावर विश्वास ठेवतो त्याला कशाचीही कमी पडत नाही. म्हणून माझ्या लेकरा, श्रद्धा आणि कर्म हे दोन्ही चाकं एकत्र फिरली तर जीवनाचा रथ पुढे जातोच जातो. थांब, घड्याळाकडे एकदा बघ आणि बघ, वेळ सतत पुढे जात आहे. एक सत्य खूप शांतपणे, तुझं आयुष्य थांबत नाही, ते निघून जात आहे. आयुष्यात सगळ्यात मौल्यवान गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे वेळ. पैसा हरवला तर पुन्हा मिळतो, लोक गेले तर नवीन भेटतात. सोनं नाणं, मान, प्रतिष्ठा, पद हे सर्व काही जरी गेलं तरी परत मिळतं, पण एकदा गेलेली वेळ ती परत कधीच मिळत नाही. आणि हाच तो नियम आहे जो सगळ्यांना समान आहे. आपण वाट बघतो, योग्य वेळ येईल तेव्हा सुरुवात करेल. हीच सगळ्यात मोठी चूक आपण करतो. थोडं स्थिर झाल्यावर स्वप्न पूर्ण करेन असं आपण म्हणतो, पण बाळा, योग्य वेळ कधीच येत नाही. आपणच प्रत्येक वेळेला योग्य बनवायचं असतं. काही लोक पुढे जातात आणि काही तिथेच राहतात. हा फरक का? तर पुढे जाणारा वेळेनुसार चालतो आणि दुसरा वेळेला सोडून देतो. वेळ कोणासाठीच थांबत नाही बाळा. योग्य वेळी केलेलं काम तुझं आयुष्य बदलून टाकणार आहे. आज जो निर्णय तू घेणार आहेस तेच तुझं उद्याचं भविष्य ठरवणार आहे. आजचं काम तू उद्यावर ढकलून मोठा पश्चाताप करून घेऊ नकोस. आजची छोटीशी सुरुवात तुझं भविष्य बदलून टाकणार आहे. आयुष्य खूप छोटं आहे बाळा. आपण असं विचार करत राहिलो तर लोक काय म्हणतील, मी करू शकेन का, स्वतःवर जर शंका घेत राहिलो आणि स्वतःला जर आपण मागे ढकलत राहिलो तर आपण काहीच करू शकणार नाही. म्हणून आजच ठरव, जे स्वप्न आपण बघतोय त्यासाठी आत्ताच काम करायचंय. सुरुवात लहान असली तरी चालेल, पण सुरुवात नक्कीच करायची आहे. कारण स्वामी भक्तांनो, वेळ थांबणार नाही, हे आयुष्य पुन्हा मिळणार नाही आणि संधी कायमची येणार नाही. आजची मेहनत उद्या समाधान देईल आणि आजचा आळस उद्या पश्चाताप. वेळेला पकड, स्वतःवर विश्वास ठेव. तुझं आयुष्य तुझ्या हातात आहे, ते कोणासाठीही थांबत नाही. जर विश्वास असेल तर हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर आणि माझ्या देवावर विश्वास आहे असे टाईप कर.